Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty. रेडी झालो आहे, नॉर्मल रुटीन स्टार्ट झाला आहे. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. नायसा आता थोड्याच वेळात उठणार आहे. नायसाची स्कूल आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. Good morning. Good morning. So टिफिन रेडी झाला आहे. आज टिफिनला आहे आज मी नवीन पद्धतीचं अंड केलं. अंड, नायसाचं टिफिन, भेंडीची भाजी आणि इथे आहे गाठीची. आम्हाला एक भाजी आवडली की आम्ही एकाच भाजीच्या पाठी बघतो. जसं की आता सनीला गाठीची भाजी आवडली तर त्याला तेच आवडली. स्वतः वाजले आहेत 7:25. किचनमधलं सगळं काही आवरून झालेलं. माझ्याकडे आहे 20 मिनिट्स कारण नायसाची व्हॅन येते 7:50 पर्यंत. फटाफट तिला उठवते आणि आवरते. सो आज आमच्या आंटी नाही आहेत म्हणून मग किचन पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. नाही तर सकाळची जी भांडी असतात त्या आंटी क्लीन करतात. चलो नायसाला उठूया. आई पण गेल्यात वॉकला. ए नायसू उठायचं ना बुबू. दाखव इकडे कशी दिसते माझी सोनू. दाखव. चला पटापट स्कूलला कोणाला जायचंय. नायसू. मला लहानपणीची नायसा आठवते. नायसा खूप लहान होती म्हणजे 5-6 months. जेव्हा पण उठायची ना अशी स्माइल करून उठायची आणि एवढं छान वाटायचं ना तिच्याकडे बघून. आताही तशी ती स्माइल करूनच उठते. अशी मध्येच तिला खूप प्रेम वगैरे येतं तेव्हा. नाही तर मी चिडचिड चालू असते सकाळच्या टाइम. मस्त वेळ काढून सनी असेल तर जरा म्हणजे कसं बाहेर वगैरे जाता येतं ना. मग बाबा पावसात सगळ्यांना विचारलं. तुम्ही कसं बिझी असेल मी तुला जास्त फोन करत नाही. शुभाला वगैरे करते, रचनाला वगैरे कधीतरी माझा फोन असतो ट्रायपॉडवर. सकाळचं तिचं असतं ना जरा थोडंसं. नाही पण माणूस कळतं ना. आता आम्ही काय रिटायर झाला, आम्हाला काय काम आहे. शुभाचा पण किती दिवस आला नाही ना, मग जबरदस्ती करायचं ना. करूया, फोन करूया. म्हणजे काय तू टाकतेस ना ते बघतो ना, असं वाटतं सगळे भेटले, बरं झालं. खूप चांगलं काम करते. विचारायला लागत महिन्यातून खरं असतं. आता पुढच्या महिन्यात म्हटलं आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पण मस्त वारीला जा. बघू आम्ही ब्लॉग मध्ये. चालेल. तुम्हाला पण सगळ्यांना घेऊन गेले असते वारीला. नाही असू दे, पण ते चालायचं आहे ना म्हणून मग म्हटलं नको. आपण असं जाऊ जिथे ते थांबतात ना पालखीला नमस्कार. असं गाडी घेऊन जाऊ. पुढच्या वर्षी जाऊ. चालेल. चला काळजी घ्या. किती वेळ झाला बघा तुला आठ पायला. वर्धन आहे खरं सांगते. सनीचं एवढं करतेस. छान डबे सगळ्यांना. रात्री आम्ही किती उशिरा आलो ना तरी सकाळी उठून ते 2 टायमाचे डबे देते. 2 टायमाचे आणि दाखवते पण एवढं स्वच्छ मध्ये आणि मस्त. खरंच कमाल आहे तुझी. सलाम आहे तुला खरं सांगते. आमच्याकडनं नाही. उलट अगोदर आम्ही तरी काहीतरी करत जातात. आम्हाला तुम्ही पेला पण उठायला देत नाही. मग मलाच कसं तरी वाटतं खरं सांगते. म्हणून काय आपण स्त्री आहे म्हटलं तू भाजी निवडते तर मी निवडणारच ना. चल बाय. स्त्रीवर लेक्चर द्या आता. चल काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत, काळजी घ्या. आणि सावकाश ट्रेन मधून वगैरे जातो पण. हो मैत्रिणी असते ना तुझ्या बरोबर. हो तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत ना. मग जरूर.
खूप मस्त झाले 2-3 दिवस मस्त गेले. अजून पण हे असं सुट्टी नाही ना सनीला त्याच्यामुळे आता अजून मस्त फिरलो आणि आता पुढच्या वेळेला जागृत तिकडे जेवायला जाऊ. तिला बोलला का ती काय ऐकतच हो ऐकत खूप म्हटलं नक्की हो. आज तरी थांबा आज तरी थांबा म्हटलं ती बोलली राहायलाच या म्हणजे तिथेच बॅगा घेऊन जावं होता. हा का नाही तो पण खाचाच आहे ना असं थोडी आहे की नाही. चलो बाय चौकात जावा. काय पण मी आज काय दिलेलं तुला टिफिनला? तुझं फेवरेट आहे काय? काय काय पण सरप्राईज कशाला? मी काय दिलेलं पहिले सांग. तू किती खाल्लंस? एक तरी चपाती संपवायची नाही सू. शानी पण तुला आवडली का लेडी फिंगर? हो 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 मॅम बोलली 5 मिनिट्स मला खायचे प्रमाणे मध्ये 5 5 4 4 3 2 3 2 2 1 1 असं संपलं मग टायमिंग. आणि आजी गेल्या दोघी. आजीच विचारली आजीच बोलली. हो ओके सरप्राईज दाखवते तू. दाखव. सँड कॅसल वाव नायसाचं सँड कॅसल इज लुकिंग सो ब्युटिफुल. एकदमच छान मस्त आहेत ग मरमेड्स पण. दाखव. वाव हा नाईस मस्त आहे. मरमेड अशी चालते का? दुसऱ्या मरमेडना पण धक्का मारते. नको ते तुटणार बाबू. अच्छा जागा ओ बाय गॉड मारतात एकमेकांना मरमेड. हाइड अँड सीक करताय. अच्छा सो दिस इज व्हॉट नायसास क्रिएटिव्हिटी इज. आता आपल्याला हिला शोधायचे आता डॉल्फिनला शोधायचे. कुठे डॉल्फिन? वाव चला झालं. सगळं वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी ॲक्च्युली जाणार आहे वहिनींकडे स्वप्नाली वहिनींकडे. खूप दिवस झाले त्यांना भेटली नाही आणि काल 1-2 दिवस झाले दादांचा फोनसुद्धा मला येत होता. सो विचार केला की त्यांना भेटते आणि त्यांच्यासाठी काहीतरी करून घेऊन जाते. कारण जेव्हा ते इथे होत्या ना तेव्हा काही ना काहीतरी मी जे काही बनवायची त्यांना जाऊन द्यायची. सो विचार केला की लेट्स मेक पास्ता. कारण हा सुद्धा आहे आपला सम्राटसुद्धा आहे आणि त्यालासुद्धा आवडतं. पूर्ण रेसिपी आहे ती तुम्हाला एका रील किंवा शॉर्ट थ्रू नक्कीच बघायला मिळेल. सो आज जो मी पास्ता यूज करते तो आहे डिसानो ह्या ब्रँडचा आणि एल्बो पास्ता मी यूज करणार आहे. ह्यात तुम्हाला फ्युजिली पास्तासुद्धा मिळेल प्लस पेने पास्तासुद्धा मिळेल. सो इट्स अप टू यू तुम्हाला कोणता घ्यायचा आहे. आणि ह्याची जी लिंक आहे ती खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच. हे व्हीट सेमोलिना पास्ता आहे. फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर फ्लेवर अँड प्रिझर्वेटिव्ह. आणि जसं इथे यांनी मेन्शन केलं आहे सोर्स ऑफ प्रोटीन 0 कोलेस्ट्रॉल आणि नो ट्रान्स फॅट. आणि खूप इझिली हे कुकसुद्धा होऊन जातं म्हणजे फास्ट बॉईल होतं. आणि मेन म्हणजे आय डोंट नो कसं पण नायसाला आता ते आवडायला लागले. मी तिला सतत नाही देत बट एक कधीतरी तिला थोडंसं वाटलं की काहीतरी वेगळं खायचं आहे मग त्यावेळेस मग मी घरी हा पास्ता बनवते. सो आज खास मात्र फॅमिलींसाठी पास्ता बनवणार आहे. सो लेट्स स्टार्ट.
सो फायनली पास्ता आहे तो रेडी झालेला आहे. सो बेसिकली हे बनवले चीजी नाही तंदुरी क्रीमी चिकन पास्ता अँड टेस्ट यम लागतंय. थोडंसं इटालियन आणि इंडियन फ्लेवर्स दोन्ही मिक्स करून. दादासाठी खास आहे. आय होप दादाला आवडेल. बाबा दादा लाज रखना मेरी, तेरे लिए चिकन पास्ता लाया मैंने. वाव बोललाय बाबा. ते खाल्ल्यावर पण वाव बोल बाबा, खाल्ल्यावर पण वाव बोल. पहिले खा पटापट. खराब असेल तरी बोल चांगलं. हे नाही रे, चांगलं बनवलंय मी. ए तू का खातोस? तू स्वीट नको ना खाऊ पहिले. मी तुला सांगते या डिशचं नाव काय. मीच नाव ठेवलंय क्रीमी तंदुरी चिकन पास्ता. तंदुरी चिकन क्रीमी पास्ता. आता तू त्याचं कसंही फ्रेम कर. आय होप तुला आवडेल. वेलकम तुमच्याच घरात. वेलकम. हे कैसा आहे? मला सम्राटची फार भीती वाटते लहानपणापासून. सम्राट तोंडावर बोलून टाकते खराब असेल तर. सम्राट चांगला बोललाय म्हणजे चांगलं आहे. इट्स नाईस ना. क्रीमी क्रीमी लागतंय ना. तू तिथे बाजूला राहिलं असतं तर गरम गरम आणलं असतं ना मी. गरम पण ते थोडस सॉगी झालं ना. व्हाईट सॉस नाहीये पण म्हणजे व्हाईट सॉस सारखी टेस्टी आहे पण मी थोडंसं त्याला इंडियन टच दिलंय. लाईक इटालियन प्लस इंडियन. ते तंदुरी चिकन मुळे थोडस टेस्ट बदलली. रेड सॉस आवडतं पण हे चांगलं आहे की नाही ते सांग. चांगलं आहे. तुझ्या फ्रेंड्सला रेसिपी पाहिजे असेल तर मी देईल. जास्त खाऊन घे चला. बघा वहिनीने खास माझ्यासाठी बनवलं ना. मग आता जस्ट झाली स्टीम. आणि दादा बर्थडे गिफ्ट घालून बसलेत. आवडलं. पाय दुखतायत. चला चला आता घरी चला. कसं वाटलं काका केलं भेटून? खूप सारे मज्जा केली ना. खूप सारे गप्पा मारल्या. गप आम्ही काही जास्त शूट नाही केलं पण खूप साऱ्या गप्पा मारल्या. ऑलमोस्ट मी 1-1.5 तास होती. आता चालले घरी. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि असा गेला आहे आमचा आजचा दिवस. तर आम्ही घरी जाऊन जेवून आयसाचा थोडा अभ्यास बाकी आहे आणि मग आम्ही झोपणार. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह.